मला तर हसू येत होतं. अरे निव्वळ जोकर आहे देव, जोकर आहे निव्वळ जोकर. अरे अरे लहान लेकरू शेंबड लेकरू नीट बोलतो. अरे मी तर पुढे लहान आहे, मी कसं बोलायला लागलो? आणि तू म्हणतो वैचारिक. वैचारिक कोणतं वैचारिक आहे? आम्ही राजसाहेबाचे कार्यकर्ते, आम्हाला गुन्हा काही असू याच्यावर आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही जनतेसाठी अंगावर गुन्हे घेतो. तर आमच्या दैवतावर जर हे टीका करत असेल तर यांची गाडीवर शाई फेकून नाही, यांची गाडी फोडल्यावर पण आम्हाला काही काही हरकत होणार नाही. आणि त्यांनी कोणतेही गुन्हे टाकले, काल तर म्हणत होते 18 टाकायची. 18 कशी? आम्ही 17 पगड जातीच्या सोबत मिळून गाडी फोडणार होतो. 18 कशी पडते? म्हणजे यांनी कायदा नाही का वेटीस धरलेला आहे. म्हणजे यांना वाटतं आता यांच्या मागं कोणतरी असेल. आता काल विषय झाला की राजसाहेब आता आम्ही मनसे सैनिक आहे. आम्ही काल तो आंदोलन केलं. तर यामध्ये मनोज दादा जरांगे पाटलाचा विषय काय होता? पण यांना फेमस होण्यासाठी राजसाहेबाच्या नावावर टीका करतील, मनोज दादाच्या नावावर टीका करतील. यांना जो आता 5-6 महिन्यापासून हे याच्यामध्ये नव्हते, मीडियामध्ये नव्हते, पण यांचं पाकिट बंद होईन वरून. पाकिट चालू होण्यासाठी यायला वाटलं का आता मनोज दादाला बी आतमध्ये घेणं पडत. मग मनोज दादावर 2 शब्द बोला, राजसाहेबावर बोलत आले, राजसाहेबावर 2 शब्द बोला. म्हणजे आता काय यायचं? चेक लिहिला गेला, कोटी रुपयात चेक लिहिला गेला असेल. यांना सुविधा भेटती, पोलीस प्रोटेक्शन भेटतं. कोण येतो? कोण आहे? आणि त्याची पत्रकार परिषद पाहिली तुम्ही काल? मला तर हसू येत होतं. अरे निव्वळ जोकर आहे देव, जोकर आहे निव्वळ जोकर. अरे अरे लहान लेकरू शेंबड लेकरू नीट बोलतो. अरे मी तर पुढे लहान आहे, मी कसं बोलायला लागलो? आणि तू म्हणतो वैचारिक. वैचारिक कोणतं वैचारिक आहे? कोणती पत्रकार परिषद तुझी अशी मुद्देसूद आहे? काय आहे? राजसाहेबाच्या पत्रकार परिषद बघ, मुद्देसूद राहते. स्टार्टिंगला जे बोलते शेवटपर्यंत पूर्ण मुद्दा घेत असतात. आणि तू काय म्हणतो? राजसाहेबावर टीका करतो. त्यांची एवढी लायकी नाहीये. आणि यानंतर जर ते परत जालन्यात आले तर त्यांच्यावर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून. दोस्त हो, हा विचार कधी केला आहे का की सदावर्ते एकाच वेळी राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील या दोघांच्या विरोधामध्ये एकाच वेळी कसं काय? याचा कधीही विचार केलेला आहे का? डोकं लावा. आता मनसे सैनिकांनी काही जे आता तुम्ही पाहिलं, मनसे सैनिकांनी कशा पद्धतीने जालना येथे त्या सदावर्तेची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. परंतु एका गोष्टीचा विचार केलेला आहे का की एकाच वेळी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सदावर्ते का बोलत आहे? एकतर सदावर्ते यांनी लक्षात घ्या, एकतर राज ठाकरे यांच्यावर टीका करायला हवी. जर राज ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या मनामध्ये, सदावर्तेच्या मनामध्ये जर काही मतभेद असेल, काही त्यांचं राज ठाकरेंच्या काही गोष्टी खटकत असतील, आणि सध्या तर राज ठाकरे यांनी काही विधानही केलेलं नाही, सत्तेच्या विरोधामध्ये कोणती सभाही घेतलेली नाही, आणि असं असताना सुद्धा राज ठाकरे एकदम निशाण्यावर का आहेत याचा विचार कधी केला आहे का? बघा तमिळनाडूमध्ये काय घडत आहे. तमिळनाडूमध्ये सध्या विजय थलपती मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे की महाराष्ट्राचा थलपती कोण? आणि यामध्ये आघाडीवर 2 नावं आहेत. त्यापैकी एक नाव आहे राज ठाकरे आणि दुसरं नाव आहे मनोज जरांगे पाटील. आणि मग अशा वेळी त्या सदावर्तेचा आका कोण आहे? आत्ताच राज ठाकरे यांच्या समर्थकांनी कमेंट केली की त्याला राज ठाकरे साहेब यांच्या विरोधामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी चेक भेटतो, पैसे भेटतात. हा काही आमचा दावा नाही, परंतु राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा दावा केलेला आहे किंवा आरोप केलेला आहे. मग बघा एकाच वेळी हे 2 नावं का चर्चेत आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर राज ठाकरे यांनी जर मनावर घेतलं आणि हा संपूर्ण महाराष्ट्र जर पिंजून काढला, आज हा जिल्हा उद्या तो जिल्हा, असा सगळा जर दौरा काढला आणि विजय थलपती सारखं जर महाराष्ट्रामध्ये जर वातावरण निर्मिती जर केली, तर राज ठाकरे या राज्यामध्ये सत्ता स्थापन करू शकतात. ती किमया आज महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 2च व्यक्तीकडे आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे. तिसऱ्या कोणामध्येही ती क्षमता आज महाराष्ट्रामध्ये नाही. आणि महाराष्ट्रामध्ये असा थलपती निर्माण होऊ नये हे सदावर्तेला का वाटत आहे? म्हणजे सदावर्तेचा आका सुरक्षित राहिला पाहिजे. ही खेळी समजून घ्या, नीट लक्षात घ्या. मग सदावर्तेचा आका कोण ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे थलपती झाले पाहिजेत का? किंवा मनोजदादा जरांगे पाटील महाराष्ट्राचे थलपती झाले पाहिजेत का? किंवा मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवून दिली पाहिजे का? आणि राज्याचं भलं केलं पाहिजे का? किंवा याचा विचार जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि आपलं मत नक्की याबाबत नेमकं काय आहे ते कमेंट करून नक्की मांडा.